हॅलो मित्रांनो, परशा ब्लॉगरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आमचा हर्षल बनवतोय मस्तपैकी वांग्याची भाजी मसाले. हे बघू शकता तुम्ही वांगे. हे बघू शकता तुम्ही वांगे. हा मसाला, ह्या रोगाई चटणी. एवढा भारी वास येतोय ना, खतरनाक. आमचा हर्षल म्हणजे भाजी एक्सपर्ट, आचारी. तुम्हाला जर कधी ऑर्डर वगैरे लागली ना वांग्याची भाजी बनवायची, आमच्या हर्षलला राहा. एक नंबर भाजी बनवतो. तर त्यांनी आधी बाईनी ना मस्तपैकी वांगे आहे ना मसाला ठोसून भरलाय बघा. एकदम वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरलाय, बघू शकता तुम्ही. शेंगदाण्याचं कूट टाकून वांगे बाफून, वा असं वाटतंय वांगेच खाऊन जेव्हा भाजी राहू दे. पण मसाला तर असा तळतोय ना. हे काय टाकतोय भाऊ? कस्तुरी मेथी टाकतो. म्हटलं का गांजा बिंजा टाकतो. बघू शकतो मी कस्तुरी मेथी वरतून मस्तपैकी चोडून टाकून राहिलाय. बस की किती टाकतो आता. अरे वा, शाबाश बेटा, बहुत बढ़िया. खतरनाक एक्सपर्ट आहे भाऊ आपला. हे आमचं कुटुंब म्हणजे आमचा रूम. हे काय लसूण पेस्ट, वा. काय वास येतोय मसाल्याला, खतरनाक. तर मी तर पोळ्या टाकून घेतलाय. भाऊची बाकी होती भाजी करायची. भाजी वगैरे झालो, आम्ही डायरेक्ट मस्तपैकी जेवण करणार आणि हर्षल भाऊच्या हाताची वांग्याची भाजी खाणार. एक नंबर. भाऊने वांगे टाकून दिले भाजीमध्ये, मसाल्यामध्ये. अरे वा, वरतून मसाला. ग्रेव्ही मस्तपैकी वांगे कलटून घेतले भाऊने मसाल्यामध्ये. एक नंबर. बापरे, अरे व्हिडिओ टाका पण. खतरनाक. पाणी द्या भाऊ, पाणी मागतो वांग्याच्या भाजीमध्ये टाकायला. देऊ लवकर, कारण की आमचा भाऊ रोज भाजी बनवतो, मी पोळ्या टाकतो आणि तो तिकडे जपलेला आहे, तो भांडे घासतो. बस आमची रुटीन म्हणजे पद्धतशीर. तोंड नाही म्हणा, तोंड नाही आमच्या रुटीनला, तोंड नाही, तोंड. भाऊ मसाले वेस्ट जाऊ देत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मसाले टाकतोय. सध्या मी वाफेला ठेवलंय, म्हणजे बाफायला. शेवटी भाऊनी मस्तपैकी पाणी टाकून घेतलं भाजीमध्ये. भाजी झालेली रेडी. आता तिला बघतो थोडी शिजू देऊ, मग आम्ही मस्तपैकी जेवणला बसणार. बरोबर जेवण करणं, असे कामं करावं लागतात. सगळी रुटीन आमची. कसं आहे, एवढं बाहेरून आले, खाणार पिणार तेव्हाच तर कामं करणार. म्हणून पद्धतीने जेवण करून घेतो, कारण की स्वतः आपल्याला पोट भरायचं आहे तर आपल्याला रांधावंच लागणार, स्वयंपाक करावंच लागणार. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं स्वतः राबल्याशिवाय पैसा पण दिसत नाही भाऊ. पहिले पोट, मग पैसा. आधी आपल्या शरीराकडे लक्ष ठेवा, मग पैशाचा विचार करा. तर इथंच थांबतो मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.